कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का मॅडम नको मॅडम, खरं मी हात जोडतो. हे बघा, आज जायची काय बी गरज नाही। तुम्हाला मी या घरात ना आदित्य सरांच्या आयुष्यात यायला नको आहे ना। मी नाही येणार, पण मी विनंती करते तुम्ही असं काय बी करू नका। अरे वा, अगं हे संत काय चाललंय? वा, मस्त नाटक चाललंय तुमच्या दोघांचं। एकमेकाला सामील आहे ना तुम्ही दोघं। काय ग, हो, तुझी पोरगी काय गोंधळ घालते हे तुला स्वतःला पण माहिती नाहीये का? अनुष्का मॅडम, शांत बसत, तुला तर सहजासहजी सोडणारच नाहीये मी। या घरात आल्यापासून सगळ्यात जास्त त्रास देणारी व्यक्ती ना तू आहेस। त्यामुळे अहिल्या मॅम समोर तुझा चेहरा मी आणणार म्हणजे आणणारच, आणि तुम्हा बाप लेकीचं तोंड काळं करून पाठवणार। ऐका मॅडम, ऐका माझं, अनुष्का, अनुष्का काय कर? अनुष्का, अनुष्का सोड तिला। आले होते ना, चोर सापडलाय, हाच तो चोर आहे। ही पारू चोर आहे, अनुष्काने पकडलंय तिला। दामिनी, अरे एक मिनिट, काय चाललंय हे सगळं? हे मला विचारण्यापेक्षा ना तुम्ही पारूला विचारायला हवं होतं, कारण तुम्हीच तिला मुलीसारखं वागवलं, मान सन्मान दिला, ब्रँड अँबॅसेडर बनवलं, आणि हो, सोसायटीमध्ये वागण्यासाठी लायकीचं बनवलं। पण मला सांगा, एवढं सगळं करून तुम्हाला पारूच्या लाईफ मधलं सगळं माहिती आहे का? नाही म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये तिच्या जवळ कोण आहे, तिला कोण आवडतं, तिच्या मनात कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर माहिती असेल तर प्लीज मलाही सांगा, मलाही जाणून घ्यायचंय। ओ आय एम सो सॉरी, मी आता खूप रूड साऊंड करत असेल, किंवा मी आता तिला खेचत घेऊन आले तर तुम्हाला त्याचा राग आला असेल, पण ह्या सगळ्या वागण्यामागे एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे पारूने आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय। अनुष्का, दामिनीने तुला काही सांगितलंय का? हो, हे बघ, हिने काही सांगितलं असेल ना तर अजिबात लक्ष देऊ नकोस। ही काही बोलते आणि मग तोंडावर पडते। मला फक्त माझ्या डोळ्यांवर विश्वास आहे, आणि पारूने आपल्या सगळ्यांपासून एक अशी गोष्ट लपवली ज्याच्यामुळे आपल्या कंपनीला फटका बसू शकतो, आपली कंपनी बर्बाद होऊ शकते। अनुष्का, काय लपवलंय पारूने? तुला जे बोलायचे ते स्पष्ट बोल। हा, पारूचं लग्न झालंय। काय? What? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।